आपण कुमार कल्याण रस. ठीक आहे, आता कुमार कल्याण रस ह्याचा श्लोकसुद्धा खूप सोपा आहे. तो सुद्धा तुम्ही लर्न करू शकता. जर श्लोक नाही झाला तर आपली ट्रिक आहेच. ठीक आहे, आता ह्या कुमार कल्याण रसमधले जे काही घटक आहेत ते तुम्हाला मी पहिले वाचून दाखवते. रससिंदूर, मुक्ताभस्म, स्वर्णभस्म, अभ्रकभस्म, लोहभस्म, स्वर्णमाक्षिक भस्म, घृतकुमारी स्वरस मर्दनासाठी. ठीक आहे, आता कुमार कल्याण रस नाव बघा कसं आहे. ठीक आहे, कुमार कुमार म्हणजेच काय, एखादा लहान मुलगा किंवा मुलगी. ठीक आहे, तिचं कल्याण करायचं आहे आपल्याला ह्या रसानुसार. ठीक आहे, आता नाही का, कुमारवरून मी नाही काय कसं एक तुपासारखी मुलगी आहे असं लक्षात ठेवलंय, म्हणजे ते घृतकुमारी स्वरसामध्ये मर्दन केलंय म्हणून तुपासारखी मुलगी लक्षात ठेवा. म्हणजे मुलगी कुमार कल्याण रस आले की कुमार, कुमारपासून कुमारी लक्षात ठेवायचं, म्हणजे घृतकुमारी तर मर्दनासाठी. आता हे तर लक्षात राहिलं. आता जे ना आता हे झालं मुलगीचा पॉईंट झाला तुमचा. आता सर्वात पहिल्यांदा पहिलं जे काही आहे रससिंधू, रससिंधूर पासून आहे का रस्सी अशी लक्षात ठेवायचं. जी मी रस्सी तुम्हाला योगेंद्र रसमध्ये पण रससिंदूरला रस्सी सांगितलं आहे, इथं पण रससिंदूरला रस्सीच सांगितलंय. ठीक आहे, ही आहे रस्सी. आता ही रस्सी काय केली माहिती काय, एका माणसानं मुंडक्याला बांधली. इथे तुम्ही नेक नका म्हणू, मान नका म्हणू, डायरेक्ट मुंडकं म्हणा. का, कारण की मुंडक्यातलं मू आणि मुक्ता भस्मातलं मू हे सारखं येतं. ही काय केली याने, मुंडक्याला बांधली. मुंडक्याला म्हणजेच काय, मुक्ता भस्म. ठीक आहे, रससिंदूर पासून रस्सी. आता मुंडक्याला त्या माणसानं स्वतः बांधली. स्वतः म्हणजेच काय, स्वर्णभस्म. आता स्वतः मध्ये दोन अक्षरे म्हणून तर स्वर्णभस्म हे लक्षात ठेवायचं. आता यांनी बांधली ना, तर ऑब्विसली माणसं बघत असणार त्याच्याकडे खूप सारे. तर त्या लोकांनी काय केलं, रिॲक्शन दिली. ते काय म्हटले, अभो, आपण म्हणतो ना अभो, काय मोठा कांड केला यांनी, तसं अभो, अभोपासून काय, अभ्रक भस्म. ठीक आहे, आता त्याचं काहीतरी रिझन असेल त्या मुंडक्याला बांधण्याचं. त्या मुंडक्याला बांधण्याचं स्वतःहून काऊन बांधले, कारण की त्याचा स्वभाव कसा होता, लोभी स्वभाव होता. ठीक आहे, लोभी स्वभाव, लो पासून लोहभस्म आणि स्वभाव. स्वभाव म्हणजे स्वभाव हा तीन अक्षरी मोठा शब्द आहे ना, म्हणून इथं स्वर्ण माक्षिक भस्म असं लक्षात ठेवायचं. या ठिकाणी स्वतः म्हणजे स्वर्णभस्म आणि स्वभाव म्हणजेच स्वर्णमाक्षिक भस्म. आणि हे सगळं होताना कोणी बघितलं, एका कुमारीनं बघितलं, जी घृतकुमारी होती ना, तुपासारखी दिसत होती. मग त्या घृतकुमारीनं बघितलं, जे की स्वरस करायचंय आपल्याला, मर्दन करायचंय. ठीक आहे, तुम्ही ही माझी ट्रिक लक्षात ठेवू शकतात. नाही तर हा श्लोक जो की आहे सिंदूर सिंदूरम मौक्तिक सिंदूरम मौक्तिकम हेम योमायो हेमाक्षिकम कन्यातोयन संमर्द्यम कुर्यात मुद्गामितावटी, हा श्लोक सुद्धा तुम्ही लर्न करू शकता. तर तुम्ही तुमच्या बुकमधून बघू शकता. थँक्यू. जर तुम्हाला ही ट्रिक आवडली तर ह्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा व तुमच्या अनेक मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा. माझं इन्स्टावर सुद्धा मेड आयू टॉक नावाचं चॅनल आहे, त्याच्यावर बरेच तुम्हाला युजफुल व्हिडिओज सापडतील, त्याला सुद्धा तुम्ही फॉलो करा. थँक्यू.